फर्स्ट आपल्याला डेफिनेशन पाहिजे, व्हॉट इज मीन बाय रेट अनालिसिस. त्यानंतर पर्पज और इम्पॉर्टन्स ऑफ रेट अनालिसिस. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट्स और रेट अनालिसिस. त्यानंतर नेक्स्ट टर्म्स आपण काही पाहणार आहोत ज्या की आपल्याला कॅल्क्युलेशन करताना युजफुल असणार आहेत. त्यामध्ये लीड, लिफ्ट, ओव्हरहेड चार्जेस, वॉटर चार्जेस आणि कॉन्ट्रॅक्टर्स प्रॉफिट. तर या काही टर्म्स आहेत, त्या टर्म्स आपल्याला कॅल्क्युलेशन करताना किंवा अनालिसिस करताना युजफुल ठरणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे टास्क वर्क, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन टास्क वर्क फॉर डिफरंट टाइप्स ऑफ लेबर्स, देअर डेली वेजेस, नंबर ऑफ लेबर्स फॉर डिफरंट टाइप्स ऑफ आयटम ऑफ वर्क. म्हणजेच आरसीसी, पीसीसी, एक्सकॅव्हेशन, स्टोन मेसनरी, ब्रिक मेसनरी असे काही डिफरंट आयटम्स आहेत. तर प्रत्येक आयटम साठी किती नंबर ऑफ लेबर्स हे रिक्वायर्ड आहे. तर हा जो काही थर्ड पॉइंट आहे टास्क वर्क, हा रिगार्डिंग लेबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर ऑफ रेट अनालिसिस अँड रेट अनालिसिस ऑफ डिफरंट आयटम्स ऑफ वर्क. तर जे काही डिफरंट आयटम्स तुम्ही मेजरमेंट शीट मध्ये मेन्शन करतात, तर मेजरमेंट शीट मध्ये तुम्ही कुठले कुठले आयटम्स मेन्शन करतात थर्ड चॅप्टर मध्ये डिटेल एस्टिमेट मध्ये. एखादा प्लॅन आहे, तो प्लॅन घेऊन तुम्ही एस्टिमेशन केलेलं असेल ना मेजरमेंट शीट मध्ये, कुठले कुठले आयटम्स घेतले होते त्याच्यात. एक्सकॅव्हेशन, ब्रिक वर्क. तर एक्सकॅव्हेशन, ब्रिक वर्क, पीसीसी वर्क, स्टोन मेसनरी, डीपीसी, प्लास्टरिंग, पेंटिंग असे नंबर ऑफ आयटम्स तुम्ही काय केले त्याच्यामध्ये कन्सिडर केले. तर हे जे काही नंबर ऑफ आयटम्स आहेत, त्या नंबर ऑफ आयटम्सचं रेट अनालिसिस आपण इथं काय करणार आहोत, पाहणार आहोत. रेट अनालिसिस म्हणजे थोडक्यात प्रत्येक पर्टिक्युलर आयटम्सचे रेट फिक्स करणे. हा लक्षात, जो काही भाव असणार आहे मार्केटमध्ये तो रेट फिक्स करणे म्हणजे रेट अनालिसिस. The method of determining the rate of a particular item of work by considering the quantities, cost of material, labor, tools and plants is called as rate analysis. The rate analysis म्हणजे काय? It is the method of determining the rate of particular item of work. तर एखाद्या पर्टिक्युलर आयटम ऑफ वर्कचा रेट हा डिटरमाइन करणे. मग हा रेट डिटरमाइन करताना त्याच्यामधले कुठल्या कुठल्या गोष्टी आपण कन्सिडर करणार आहोत, तर त्याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ दॅट आयटम म्हणजे पर्टिक्युलरली त्या आयटमची क्वांटिटी किती आहे. त्यानंतर तो जो काही पर्टिक्युलर आयटम आहे त्या आयटम साठी किती कॉस्टचं मटेरियल लागणार आहे, ही झाली सेकंड टर्म. थर्ड टर्म काय असणार आहे, जर एखादं काम तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल तर ते काम कम्प्लीट करण्यासाठी तुमच्याकडे मटेरियल आहे, त्या मटेरियल सोबत अजून काय लागेल, फक्त मटेरियल दिलं की काम कम्प्लीट होईल. लेबर्स. तर लेबर्स म्हणजे कॉस्ट ऑफ लेबर्स. तर सेकंड क्वांटिटी कुठली असणार आहे किंवा कन्सिडरेशन काय असणार आहे, कॉस्ट ऑफ लेबर्स. तुमच्याकडे मटेरियल आहे, तुमच्याकडे मटेरियल आहे, लेबर्स आहेत, पण इक्विपमेंट्सच नाहीयेत, काम कम्प्लीट होईल का? फॉर एक्झाम्पल स्लॅब आहे, तर स्लॅब साठी तुम्हाला, हॅलो हा सर. तर क्वांटिटी, कॉस्ट ऑफ मटेरियल, कॉस्ट ऑफ लेबर, कॉस्ट ऑफ टूल्स अँड प्लांट्स, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण फायनली काय करणार आहोत, एखाद्या आयटमचा रेट हा फिक्स करणार आहोत. तर या मेथडला आपण काय म्हणणार आहोत, रेट अनालिसिस म्हणणार. त्यानंतर
या रेट अनालिसिसचे पर्पज किंवा इम्पॉर्टन्स ऑफ रेट अनालिसिस. तर पर्टिक्युलरली हे रेट अनालिसिस कशासाठी करायचे? तर फर्स्ट पर्पज आहे टू फाइंड द ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ आयटम इन द लोकॅलिटी. म्हणजे पर्टिक्युलरली एखादा स्पेसिफिक लोकॅलिटी आहे, तर त्या स्पेसिफिक लोकॅलिटी मध्ये एखादं काम तुम्हाला करायचं असेल तर त्या कामासाठी ऍक्च्युअल कॉस्टिंग किती लागणार आहे. तर ती जर ऍक्च्युअल कॉस्टिंग तुम्हाला माहित करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? रेट अनालिसिस हे पहिल्यांदा करावे लागेल. फॉर एक्झाम्पल लातूर आहे आणि त्यानंतर पुणे आहे, दोन्हीमध्ये कॉस्टिंग सेम असेल का एखाद्या पर्टिक्युलर आयटमची? पीसीसी आहे, पीसीसी वर्क तुम्हाला लातूरमध्ये करायचंय आणि पीसीसी वर्क तुम्हाला पुण्यामध्ये करायचंय. कुठं रेट जास्त असतील? पुण्यामध्ये. पुणे. तर पुण्यामध्ये तुमचे रेट्स काय असणार? पुणे. जास्त असणार आहेत. तर हे झालं लोकॅलिटी. तर अकॉर्डिंग टू लोकॅलिटी तुमची जी काही कॉस्टिंग आहे किंवा ऍक्च्युअल कॉस्ट आहे, ही ऍक्च्युअल कॉस्ट काय होणार आहे? ही चेंज होणार आहे. त्याच्यामुळं आपण स्टेट शेड्यूल रेट न बघता आपण काय करतो? पर्टिक्युलरली डीएसआर पाहतो, डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट. तर अकॉर्डिंग टू डीएसआर हे रेट्स काय असणार आहेत? डिफरंट असणार आहेत. कारण की अकॉर्डिंग टू डिस्ट्रिक्ट तुमचे जे काही टॅक्सेस असणार आहेत ते टॅक्सेस काय असणार आहेत? वेगळे असणार आहेत. मेट्रो सिटीसाठी टॅक्सेस हे वेगळे असतात आणि डिस्ट्रिक्ट साठी टॅक्सेस हे काय असणार आहेत? वेगळे असणार आहेत. पुणे ही तुमची काय मेट्रो सिटी आहे. पुणे असेल, मुंबई असेल तर ह्या सिटीज काय तुमच्या, किंवा नागपूर असेल तर ह्या मेट्रो सिटी आहेत. आणि बाकीचे जे काय आहे ते तुमचे डिस्ट्रिक्ट आहेत. तर त्या डिस्ट्रिक्ट मध्ये आणि मेट्रो सिटी मध्ये टॅक्सेस व्हॅरिएशन मुळे कॉस्टिंग तुमची काय असणार आहे? डिफरंट होणार आहे. त्यानंतर सेकंड पर्पज आहे टू चेक द रेट्स गिवन बाय कॉन्ट्रॅक्टर्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍज अ सिव्हिल इंजिनियर, तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि एखादं काम तुमच्याकडे आलेलं आहे ना, लक्षात, एखादं टेंडर तुमच्याकडे आलेलं आहे, तर टेंडर काय करणार आहे? एखादा कॉन्ट्रॅक्टर हा भरणार आहे. तर ते टेंडर कॉन्ट्रॅक्टरनं भरल्यानंतर त्यामध्ये जे काही रेट्स कॉन्ट्रॅक्टरनं मेन्शन केलेले आहेत ते बरोबर आहेत का नाही हे आपल्याला चेक कशाच्या सहाय्याने करता येईल? जर तुम्ही एखाद्या आयटमचं रेट अनालिसिस केलं तर तुम्हाला ते गोष्टी लक्षात येतील की बाबा कॉन्ट्रॅक्टरनं दिलेले रेट्स हे बरोबर आहेत का नाही. त्यानंतर टू कॅल्क्युलेट द एक्झॅक्ट क्वांटिटी ऑफ मटेरियल अँड लेबर्स. तर एक्झॅक्ट क्वांटिटी ऑफ मटेरियल अँड लेबर हे डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला रेट अनालिसिस हे काय असणार आहे? इम्पॉर्टंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल थर्ड चॅप्टर मध्ये तुम्ही काय केलेलं आहे? क्वांटिटी ऑफ पीसीसी वर्क काढलेली आहे, बरोबर आहे. तर पीसीसी वर्क मध्ये काय काय मटेरियल असतं? सॅन्ड, सिमेंट, अजून सिमेंट. तर सँड, ऍग्रिगेट आणि सिमेंट या तीन गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर या रेट अनालिसिसच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली प्रत्येक मटेरियलची क्वांटिटी ही कॅल्क्युलेट करता येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या पीसीसी वर्क साठी M20च्या प्रपोर्शन साठी किती बॅग्स ऑफ सिमेंट लागतील, किती मीटर क्यूब सँड लागेल, किती मीटर क्यूब ऍग्रिगेट लागेल, ह्या ज्या काही क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटी तुम्हाला रेट अनालिसिसच्या चॅप्टर मध्ये फाइंड आउट करता येतात. म्हणजे डिटेल इस्टिमेट मध्ये आपण आतापर्यंत काय केलेलं आहे? क्वांटिटी ऑफ आयटम ऑफ वर्क फाइंड आउट केले आहेत. इथून पुढे आपण काय करणार आहोत? क्वांटिटी ऑफ इच मटेरियल ही फाइंड आउट करणार आहोत. प्लस त्याच्यासोबतच अजून काय करणार आहोत? क्वांटिटी ऑफ लेबर्स. म्हणजे एखादं वर्क जर कम्प्लीट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला किती नंबर ऑफ लेबर्स रिक्वायर्ड आहेत तेही आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत? फाइंड आउट करणार. फॉर एक्झाम्पल एक लेबर 1 मीटर क्यूबचा खड्डा किंवा एक्सकॅव्हेशन एका दिवसात जर कंप्लीट करत असेल, एक लेबर 1 मीटर क्यूबचा एक्सकॅव्हेशन करतोय, जर तुम्हाला 10 मीटर क्यूबचं एक्सकॅव्हेशन करायचं असेल तर किती लेबर्स लागतील? 10. तर 10 लेबर्स लागतील. जर तुम्ही ऍट अ टाइम 10 लेबर्स लावले तर ते काम किती डेज मध्ये कम्प्लीट होईल? 1 डे. 1 डे मध्ये. One day. जर तुम्ही 5 लेबर्स लावले तर किती डेज मध्ये कम्प्लीट होईल? 2 डेज. म्हणजे थोडक्यात ह्याच्यावरनं तुम्हाला नंबर ऑफ लेबर्स पण कळालेत आणि टाइम ऑफ कम्प्लिशन ऑफ प्रोजेक्ट हेही काय होऊ शकते तुम्हाला समजू शकते. लक्षात. अशा पद्धतीने आपण लेबर्स जे आहेत तर ते लेबर्स किती क्वांटिटी मध्ये रिक्वायर्ड आहेत तेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पर्पज आहे टू फिक्स द लेबर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स रेट.
तर जे काही लेबर्स रिक्वायर्ड आहेत त्या लेबर्सचे रेट्स किंवा त्यांना जे काही पे करायचं आहे आपल्याला ती पेमेंट ही आपण ह्या चॅप्टर मध्ये काय करू शकतो फिक्स करू शकतो. त्यानंतर जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट ते प्रॉफिट ही किती असायला पाहिजे तेही आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत फुलफिल करणार आहोत. त्यानंतर फॉर द प्रिपरेशन ऑफ सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड इस्टिमेट. तर तुम्ही डिटेल इस्टिमेटचे काही टाइप्स पाहिलेले असतील. त्यामध्ये सप्लिमेंटरी इस्टिमेट, रिवाइज्ड इस्टिमेट, सप्लिमेंटरी रिवाइज्ड इस्टिमेट किंवा अॅन्युअल रिपेअर इस्टिमेट, तर असे डिफरंट टाइप्सचे इस्टिमेटचे टाइप्स आहेत. त्यामध्ये एक सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड इस्टिमेट. तर हे सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड इस्टिमेट कधी युटिलाइज करतो आपण? याची काहीतरी कंडिशन असेल ना वापरायची. हे इस्टिमेट कधी प्रिपेअर करायचं? चेंजेस करायचे असतात काहीतरी. जर तुमच्या रेट्स मध्ये जर काही चेंजेस झाले तर त्या रेट्स मध्ये जर चेंजेस झाले तर आपण काय करतो सप्लिमेंटरी अँड रिवाइज्ड एस्टिमेट हे युटिलाइज करतो. तर हे जे काही चेंजेस आहेत हे चेंजेस आपल्याला कशावरून कळणार आहेत? तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर आयटमचं रेट अनालिसिस करताल तर त्याच्यामध्ये किती चेंजेस झालेत हे तुम्हाला ऑटोमॅटिकली लगेच काय येणार आहे लक्षात येणार आहे. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट अनालिसिस. तर हे जे काही रेट अनालिसिस आहे पर्पज पाहिलेत आपण. तर या रेट अनालिसिस वरती कुठले कुठले फॅक्टर्स हे अफेक्टेड असतील म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या आयटमचा रेट हा जर चेंज होत असेल तर त्यावरती कुठले कुठले फॅक्टर्स हे अफेक्टिंग असतील. तर आता सगळ्यात मेन फॅक्टर कुठला असेल ज्याच्यावरती तुमचे रेट्स हे डिपेंडंट असतील? लोकॅलिटी. तर Material मटेरियल आणि लेबर्स. हा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे जो की तुमच्या रेट्स वरती मॅक्झिमम अफेक्ट करणार आहे. तर अशा फॅक्टर्सला आपण मेजर फॅक्टर म्हणतो. तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट अनालिसिस मध्ये मेजर फॅक्टर्स आहेत मटेरियल आणि लेबर. आणि मायनर फॅक्टर्स जे आहेत तर ते मायनर फॅक्टर्स स्पेशल इक्विपमेंट्स, प्लेस ऑफ वर्क. तर प्लेस ऑफ वर्क म्हणजेच लोकॅलिटी आली. त्यानंतर नेचर ऑफ वर्क, त्यानंतर कंडिशन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, प्रॉफिट ऑफ कॉन्ट्रॅक्टर, स्पेसिफिकेशन, साईट कंडिशन्स अँड मिसलेनियस. तर असे जे काही फॅक्टर्स आहेत या फॅक्टर्सला आपण काय म्हणणार मायनर फॅक्टर्स म्हणणार. तर हे सर्व फॅक्टर्स आपण डिटेल मध्ये कंटिन्यू करणार किंवा उद्या आपण हे कंटिन्यू करणार. तर फर्स्ट आहे मेजर फॅक्टर्स. तर मेजर फॅक्टर मध्ये मटेरियल. About 50% of total cost of work is due to the cost of material and hence it is necessary to work out the exact quantity of material required for a particular item of work. तर जे काही तुमचे टोटल रेट्स आहेत त्या टोटल रेट पैकी 50% जी काही अमाऊंट आहे ती 50% अमाऊंट आपली कशावरती खर्च होणार आहे तर ती 50% अमाऊंट आपली मटेरियल वरती खर्च होणार आहे. आणि मटेरियल कॅल्क्युलेशन मध्ये जर तुमच्या क्वांटिटी चुकल्या तर तुमचे रेट्स काय होणार आहेत हे पुढे कंटिन्युअसली चुकत जाणार आहेत. लक्षात. जर फॉर एक्झाम्पल पीसीसी वर्क आहे तर या पीसीसी वर्क कॅल्क्युलेट करताना तुमची क्वांटिटी ऑफ मटेरियल चुकली म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेशन करताना तुम्ही कॅल्क्युलेशन चुकलात आणि ऍक्च्युअल 10 नंबर ऑफ बॅग्स लागत आहेत आणि तुमच्या उत्तरानुसार जर 7च आलं आणि तुम्ही 7 नंबर ऑफ बॅग्स जर कंटिन्यू केलात फॉर एक्झाम्पल एका मीटर क्यूब साठी 7 बॅग लागतात आणि तुमच्याकडे 10 मीटर क्यूबचं काम आहे तर किती एक्स्ट्रा बॅग लागत आहेत तुम्हाला? ऍक्च्युअल तुम्हाला लागणार आहेत 10 पण तुम्ही कॅल्क्युलेट केले 7 म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये 3 बॅग तुम्हाला एक्स्ट्रा लागायला. मग 10 मीटर क्यूब साठी तुम्हाला किती एक्स्ट्रा बॅग लागतील? 30 bags. 30. मग त्याची अमाऊंट कोण पे करायची? तर हे तुमचे लॉसेस आहेत. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक आयटमची जी काही मटेरियलची क्वांटिटी आहे ती मटेरियलची क्वांटिटी एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करायची. लक्षात. नंबर ऑफ बॅग्स असतील किंवा सँडची क्वांटिटी असेल
किंवा ॲग्रिगेटची क्वांटिटी असेल किंवा अदर ज्या काही क्वांटिटीज असतील रेनफोर्समेंट वगैरे, तर ते तुम्हाला एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करता येणं इम्पॉर्टंट आहे. शॉर्टेज ऑफ मटेरियल ग्रेटली अफेक्ट ऑन रेट अनालिसिस. शॉर्टेज ऑफ मटेरियल म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला 20 बॅग्स लागणार आहेत सिमेंटच्या, आणि साईट वरती तुम्ही 18 आणले, 18. तर त्या 2 बॅग साठी तुम्हाला कशाचा खर्च जास्त लागणार आहे? ट्रान्सपोर्टेशन. तर हे जे काही शॉर्टेज आहे, म्हणजे तुम्हाला 1-2 बॅग जर आणायचे असतील तर त्या 1-2 बॅग साठी तुमचे हे जे काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो काय होणार तुमचा? हा जास्त जाणार आहे. आणि 1-2 क्वांटिटी जर घेतल्या तुम्ही, जर क्वांटिटी किंवा मटेरियल बल्क मध्ये घेतलं तर रेट कमी होते का जास्त होते? कमी होते. तर बल्क मध्ये जर तुम्ही मटेरियल खरेदी केलं तर तुमचं रेट काय होतंय? कमी होत आहे. त्याला आपण होलसेल म्हणतो बघा. हा लक्षात. म्हणजे असं जर तुम्ही शॉर्टेज पडल्यानंतर जर मटेरियल 1 बॅग 2 बॅग जर आणले तर तुम्हाला त्याच्यामध्ये कॉस्ट काय होणार आहे? जास्त जाणार आहे. त्याच्यामुळे जी काही क्वांटिटी आहे ती क्वांटिटी जेवढी लागणार आहे तेवढी तुम्हाला साईट वरती आणणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यात जर शॉर्टेज पडलं तर त्याचा अफेक्ट डिरेक्टली कशावरती होणार आहे? तुमच्या रेट अनालिसिस वरती हा इफेक्ट होणार आहे. कारण की रेट अनालिसिस मध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन वगैरे सर्व चार्जेस हे कन्सिडर करतो. त्यानंतर the price of various materials depends upon the market conditions. म्हणजे मार्केटची कंडिशन काय चाललेली आहे त्या मार्केटच्या कंडिशन नुसार मटेरियलचे रेट्स हे काय असणार आहेत? डिपेंड असणार आहेत. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सँड. तर रेनी सीझन मध्ये सँडचा रेट हा ग्रेटर असतंय का लेस असतंय ऍज कम्पेअर टू अदर सीझन? हाय असते. तर हाय असं ग्रेटर. मटेरियल मध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे सँडचं. रेनी सीझन मध्ये सँडचे जे काही रेट्स आहेत ते अदर सीझन पेक्षा थोडेसे काय असणार आहेत? हाय असणार आहेत. तर हे झालं प्राइस. लक्षात. तर या प्राइस मुळे हे तुमचे जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलचे रेट्स हे काय असणार आहेत? डिफरंट होतात. मग आपण घेताना कुठले घ्यायचे? तर आपण घेताना ऍव्हरेज घेतो. रेनी सीझन मधला आणि ऑफ सीझन मधला ऍव्हरेज काढून आपण काय करतो? जे काही रेट्स आहेत ते रेट्स आपण तिथं फिक्स करतो. आणि त्यामुळं आपण DSR हा इयर बाय इयर हा चेंज करतो. तो फिक्स राहत नाही. एक DSR हा एकाच इयरला अॅन्युअल इयरला काय होणार आहे? कंटिन्यू होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी हे रेट्स चेंज होत जातात आणि DSR ही तुमचा चेंज होत जातो. त्यानंतर द कॉस्ट ऑफ मटेरियल इज टेकन ॲज डिलिव्हर्ड ॲट साईट इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट, लोकल टॅक्सेस अँड अदर चार्जेस. जनरली जी काही मटेरियलची कॉस्ट आहे ही कॉस्ट पे करताना त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कन्सिडर करतो? ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस, लोकल टॅक्सेस अँड अदर चार्जेस जे काही असतील. आता फॉर एक्झाम्पल अदर चार्जेस किंवा टॅक्सेस. टॅक्सेस मध्ये 2 टॅक्सेस मध्ये डिवायडेशन झालेलं आहे. एक SGST आणि एक CGST. स्टेटचा एक टॅक्स आणि सेंट्रलचा एक टॅक्स. असे जे काही डिफरंट टॅक्सेस आहेत आणि प्लस ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस हे दोन्ही कन्सिडर करून जी काही कॉस्ट होईल मटेरियलची ती कॉस्ट आपण काय करतो? कॅल्क्युलेशन साठी मध्ये घेतो. फॉर टूल्स अँड प्लांट्स मिसलेनियस PT आयटम्स which cannot be accounted in details, lump sum provision is made. तर काही टूल्स अँड प्लांट्स आहेत जे की तुम्हाला साईट वरती खूप युजफुल ठरतात. तर अशा टूल्स अँड प्लांट्सचं आपण कॅल्क्युलेशन करत बसत नाही. तिथं काहीतरी आपण लमसम अमाऊंट ही तिथं काय करतो? पेड करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रॉवेल्स आहेत, पॉट्स आहेत, तर थापी असेल, खोऱ्या असेल, तर असे जे काही टूल्स अँड प्लांट्स लागणार आहेत ते प्रत्येक टूल्स अँड प्लांट्स आपण कॅल्क्युलेट करत नाही. त्याच्यासाठी एक लमसम प्रोव्हिजन आपण अमाऊंट काय करतो? आपण प्रोव्हाइड करतो की आपण 500 रुपये किंवा 1000 रुपये आपण काय करतो? सगळ्यात शेवटी ऍड करतो. It is also necessary to include certain percentage of waste of all materials. तर हे कॅल्क्युलेशन करताना आपण वेस्टेज पण त्याच्यामध्ये काय करतो? कन्सिडर करतो. तर ह्या सर्व गोष्टी मटेरियल मध्ये किंवा